7 ऑगस्ट आणि प्रमुख धरणांची स्थिती पाहूया। प्रथमतः राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3 आणि दरवाजा क्रमांक 6 असे 2 दरवाजे ओपन असून सध्या नदीपात्रात 8256 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे। तुळशी नदीतून 500 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे। वारणामधून 7300 क्युसेक्स, दूधगंगा नदीमध्ये सध्या आहे तो 900 क्युसेक्स इतका विसर्ग सकाळपासून सुरू करण्यात आलेला आहे। कासारी नदीमधून 1250 क्युसेक्स आणि प्रमुख धरणांमध्ये कोयना हे धरण 88% भरलं असून त्यामधून सध्या 25,558 क्युसेक्स इतका विसर्ग चालू आहे आणि कोयना धरणे 92.70 TMC भरलेला आहे। अलमट्टी धरण सध्या 86% भरला असून त्यातून 1.5 लाख क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे। हिप्परगी धरणामधून 1,03,400 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे आणि सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील 40 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्याचा तपशीलसुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी जोडून देत आहे। तर कृपया आपण सर्वांनी याची खबरदारी घ्यावी। नदीपात्रामध्ये पाणीपात्रामध्ये वाढलेल्या पाण्यामध्ये कोणी उतरू नये आणि याबाबतचे अपडेट आपल्याला देतच राहूया। धन्यवाद।